आपण सध्या गोरेगावच्या नेस्को सेंटर मध्ये उभे आहोत, ज्या ठिकाणी शिवसेनेचा दसरा मेळावा जो आहे तो पार पडणार आहे आणि या ठिकाणी सर्व जे शिवसैनिक आहेत या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। एक प्रचंड मोठा उत्साह जो आहे तो या सर्व शिवसैनिकांमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। थोड्याच वेळात एकनाथ शिंदे जे आहेत ते या ठिकाणी दाखल होतील आणि आपल्या या सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। या आधी देखील एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आपण दसरा मेळावा साजरा करावा आणि आता हे सर्व जे शिवसैनिक आहेत या ठिकाणी दाखल झालेले आहेत। एक संपूर्ण उत्साहाचं वातावरण त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतं। आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। ताई, काय सांगाल, आज एकनाथ शिंदे या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत, काय नेमके विचार तुम्ही ऐकायला आलेला आहात? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आमचे एकनाथजी शिंदे साहेब हे जेव्हा मुख्यमंत्री बनले ना तेव्हा असं वाटलं पूर्ण महाराष्ट्र हल्लाय। पूर्ण महाराष्ट्राची जेवढी रखडलेली कामं होती ती साहेबांच्या आशीर्वादाने पुढे ढकलली आणि आमच्यासारख्या जास्त करून बहिणींचा त्यांनी विचार केला। नाहीतर या आधी महाराष्ट्राचे एवढे मुख्यमंत्री झाले पण कोणी महिलांना एवढं वर्चस्व दिलं नाही जेवढं साहेबांनी दिलं। आम्ही सगळ्या महिला त्यांच्या नेहमी आभारी राहणार आहोत आणि महिलाच नाही पण प्रत्येक गट, मग शेतकरी असून दे, गिरणी कामगार असून दे, पुरुष विद्यार्थी असून दे, आज मुलींना फी माफ करण्यामध्ये, उच्च शिक्षणाची फी माफ करण्यामध्ये पण साहेबांनी किती मोठा हातभार लावलेला आहे। असे आमचे साहेब आहेत। कारण मेन म्हणजे साहेबांनीचा जन्म हा कुठच्या उच्च घराण्यात नव्हता झाला पण एक सामान्य शेतकऱ्याच्या घरात झाला होता। जे लोक सोन्याचा चमचा घेऊन आले जन्माला त्यांना कळणार नाही दुःख। जेवढी दुःख लहान वर्गांना किंवा खाली आमच्यासारख्या मुंबईकरांना किंवा आपल्या इकडे स्लम एरियामध्ये राहणाऱ्यांना भोगायला लागतात, हे कष्ट साहेबांना माहिती आहे, शिंदे साहेबांना। हे भरपूर मोठे, आता मी नाव नाही घेतलं कोणाचं पण त्यांनी ते भोगलेले नाहीये दुःख, पण साहेबांना माहिती आहे गोरगरिबांच्या व्यथा काय असतात आणि म्हणून त्यांनी लाडकी बहीण योजना किंवा जेवढी मेडिकल हेल्प उपलब्ध करून दिले हे फक्त आणि फक्त आमच्या साहेबांमुळे झाले। तर शिंदे साहेब पहिलेही सीएम असताना कॉमन मॅन बोलायचे, डेप्युटी सीएम बनले तर डेडिकेटेड टू कॉमन मॅन आणि खरोखरच ते त्या वाटचालीला त्यांच्या माझ्या तर खूप खूप शुभेच्छा साहेबांना आणि असे खरोखरच मुख्यमंत्री राबवायला खूप, मला वाटतं खूप पुण्य करावी लागतात जे असे मुख्यमंत्री आज महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून आज लाभलेले आहेत। निश्चितच तर हे सर्व शिवसैनिक जे आहेत या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी जमा झालेले आहेत। आपण बघतोय की मोठ्या संख्येने जे आहेत ते सर्व शिवसैनिक या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुखवटे घालून देखील काही शिवसैनिक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत की नेमकं आज एकनाथ शिंदे काय बोलतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण दुसऱ्या ठिकाणी दादरमध्ये देखील एक मेळावा होत आहे आणि त्या मेळाव्यामधून एक युतीची घोषणा होऊ शकते आणि त्या युतीवरती ठाकरे ब्रँडवरती नेमकं एकनाथ शिंदे काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन अरविंद सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।